वैश्यार्थे विघ्नेश्वराट तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्रूपया तेजोवारिं ददाम्यथा विनिमयो यत्र त्रिसर्वमुषा धामा स्वेन सदा निरस्तपोतं सत्यं परं धीमहि धर्मप्रोजितकेतोऽत्र परमो निर्मत्सराणां शतां वेद्यं मास्तु मद्वस्तु शिवदत्ता पत्रोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेश्वरा सद्यो देव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 
पिबत भागवतं रसमालयं मूढो रसिका भुविभावुकाः यं प्रवर्धन्तं नुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुवाः पुत्रेति तन्मयतया तुरोगिने दृष्टं सर्वभूतहृदये मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मनोजवं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कोणता श्लोक आहे? दुसरा एकच झाला. बहुरूपाय भाति माया बहुरूपया रममानो गुणेश्वस्य ममाहमिति मन्यते. बहुरूपाय भाति अनेक रूपानं तो काय होतोय? भासतोय. अनेक रूपानं प्रतीती येते. माया बहुरूपया मायाच्या संबंधानं अनेक रूपानं काय होते? त्याची प्रतीती येते. मायाच्या संबंध जगाची अनेक रूपानं रममाना हा आणि याचा जीव काय होतो? रमून जातो. हा जो जीव आहे त्याच्यामध्ये काय होतो? रमून जातो. या मायेमध्ये अनेक रूपानं वेगळी वेगळी प्रतीती येते ना. आणि मी जीव काय होतो मग? याच्यामध्येच रममान होतो. आणि काय म्हणतो मग? गुणेषु रममान हा त्या गुणात रमतो. ममा हा माम अहम इति मन्यते. बरं का? माम अहम इति मन्यते. काय म्हणतो मग? हे माझं आहे आणि हे मी आहे म्हणतो. हे माझं आणि मी म्हणतो. काय म्हणतो? माम अहम इति मन्यते. काय करतो? अहम हा मी आहे असं म्हणतो का? यरिवाव महिम्नेस्वे परस्मिन् कालमावयो रमेत गतसम्मोहस् त्यक्त्वा उदास्ते तद्तदो भयम्. येरी खरोखर वाव महिमने. आता परमात्मा कसा आहे? आपल्या गुणामध्ये आपला मस्त आनंदात त्याच्यावर काहीच परिणाम नाही. महिम स्वे हे परस्मिन कालमायो मग असणारा तोच परमात्मा काय होतो? मग कालाच्या ह्यानं तो काय होतो? मायेमुळे कालामुळे तो काय होतो? तो वेगळ्या रूपात तो येतो. कालमायो रमेत गतसम्मोहा आणि मग तो जीव जो आहे त्याच्यात काय होतो? रममान होतो. जीव काय होतो? रमेत गतम रमेत गतम सम्मोहा गत सम्मोहा त्या असणारा मोहाला सोडून त्यक्त्वा उदास्ते तदुभया तो काय करतो? मग आपल्या त्या मोहाला सोडून उदासीन होतो. गुणातीत होतो. काय होतो? त्यक्त्वा सापडा अक्षर तुम्हाला. त्यक्त्वा उदास असते तदुभया ते दोन्हीचा त्याग करून तो काय होतो? गुणातीत होतो परमात्मा. आलं? आत्मतत्व विशुद्ध्यर्थम यदा भगवान नृतम ब्रह्मणे दर्शन रूपम अवेदिक वृत्ताधृता आत्मतत्व विशुद्ध्यर्थम. आत्मतत्व यदा भगवान नृतम यदा म्हणजे यावेळेला यदा सापडे शकतो. सापडे ना. यदा ज्या वेळेला भगवान नृतम आत्मविशुद्ध्यर्थम म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश केला.
भगवंतानं काय केला, ब्रह्मदेवाला आत्मज्ञानाचा उपदेश केला. ब्रह्मणे हे दर्शन रूपम अवेदिकम वृत्तात. आपलं रूप भगवंतानंतर काय केलं, उपदेश केला, म्हणजे आपलं रूप त्यानं दाखवलं. असं पाठीमागं सांगितलं. काय केलंय, पाठीमाग गेले आणि केलं नाही, ब्रह्मदेवाला उपदेश केला, गेले पाठीमाग. स आदिदेवो जगता पुरो गुरु स्वादिष्टन स्वाधिष्ठिमास्थाय शुश्रूषे ऐक्षत तां नाते गच्छत् दृश्यमात्र सम्मतां प्रपंच निर्माण विधीर्यया भवेत्. स आदिदेवाः, बरं का, कोण आदिदेव म्हणजे सर्व जगाने निर्माण करणारा ब्रह्मदेव. स म्हणजे तो, स म्हणजे काय, तो. आदिदेव हा जगता परा हा गुरु, तो ब्रह्मादी सर्व असणार जगाचा काय गुरु. स्वाधिष्ठिमास्थाय, स्वाधिष्ठिमास्थाय म्हणजे त्या कमलावर तो बसला होता ना. ब्रह्मदेव कुठे बसला होता, जन्म कुठे झाला, ब्रह्मदेव कमला वरी बसला होता. स्वाधिष्ठिमास्थाय. शुश्रूष ऐक्षत, शुश्रूष म्हणजे हे निर्माण करण्याच्या इच्छेने विचार करू लागला. शुश्रूष ऐक्षत, ऐक्षत म्हणजे काय करू लागला, विचार करू लागला. ऐक्षत म्हणजे पाहणे असं धातू. तो विचार करू लागला. ताम ना ते गच्छत, पण त्याला ते काही लक्षातच आलं नाही. ताम अदृश्य मात्र संमता न आधी गच्छत, त्याला ते काही कळलंच नाही. कोणाला, न आधी गच्छत म्हणजे काय झालं नाही, त्याला कळलंच नाही, काही समजलं नाही. तो विचार करू लागला, पण त्याला काय हे लक्षात आलं नाही. दृश्य मात्र संमता, हे दृश्य असणारे जगत, दृश्य काय, हे सर्व जगत दृश्य मात्र. प्रपंच निर्माण विधीही यथा भवेत, म्हणजे ह्या जगताला निर्माण करण्याची जी विधी आहे, काय आहे, प्रपंच निर्माण विधीही यथा भवेत, जसं त्याला पाहिजे बरं का, तसं त्याला त्याचं ज्ञान झालं नाही. प्रपंच म्हणजे काय, हे सर्व जगत. निर्माण विधी त्याला काही कळालंच नाही. न भवेत, न लावून घ्यायचं बरं, वरी न नाते गच्छत आहे, न नाते गच्छत, न आधी आते गच्छत, म्हणजे त्याला काही कळालं नाही. कोणाला, ब्रह्मदेवाला. सचिंतयन् द्व्यक्षरमेकदभ्यादम्भ शृणोद्वीर्गतिं वचो प्रशेषु यत्षोडश शमेकविंशं निष्किंचनानृपयद्धनं विदुः. मग काय झालं, सचिंतयन, चिंतन विचार करणं गेलाय ना तुम्हाला. चिंतन म्हणजे काय करणे, आणि स म्हणजे ते गेलाय. स म्हणजे शब्दार्थ काय, अरे तो म्हणजे कोण, ब्रह्मदेव. चिंतयन, तो विचार करू लागला. काय करू लागला, संस्कृत झालं ना, भागवत बरंच कळतं माणसाला. बरं, संस्कृतला फायदा. द्विअक्षरम एकात आंब, त्या पाण्यामध्ये, पण त्या पाण्यामध्ये कमळ पाण्यातून उगलं ते. कमळ कुठून उगलं, आंब. आंब म्हणजे पाणी. द्विअक्षरम एकदा आंब. आंब म्हणजे पाण्यामध्ये. एकदाच त्याला काय काय मिळलं, या समुद्रामध्ये काय काय मिळलं त्याला, तू तप कर. द्विअक्षर म्हणजे दोन अक्षर. द्विअक्षर म्हणजे काय, द्वि हिचा येणार ते झाला बरं का. द्विअक्षर म्हणजे काय, दोन अक्षर. कोणती अक्षर, त आणि प, म्हणजे तप कर. ब्रह्मदेवाला भगवंताने काय सांगितलं, ह्याची विचार करू लागला ना, जगत निर्माण करण्याचा विचार करू लागला त्या समुद्रामध्ये. ब्रह्मदेवाने त्याला आदेश काय दिला, तो काय कर, तप कर.
आंबस उपसृणोत. बरं का, उपसृणोत सापडेल तुम्हाला? उपसृणोत ते काय आंब्याच्या खालच्या ओळीत येते. उपसृणोत आंबा आहे की नाही त्याच्या खालच्या ओळीत येते. उपसृणोत त्यांनी ते ऐकलं. काय केलं? उपसर्ग आहे, सृण धातू. द्विही इति वचहा विभो. द्विही इदम इतम इदितम वचहा विभो. त्याने दोन असं ऐकलं ना. श्रृणोत उपसृणोत कोणी ऐकलं? ब्रह्मदेवाने. कोणी ऐकलं? ब्रह्मदेवाने. हा, तर ब्रह्मदेवाने ऐकलं. ती दोन अक्षर त्या ब्रह्मदेवाने ऐकली. स्पर्शेषु. आता ही सृष्टी निर्माण करायची आहे की नाही? काय करायची? ही सृष्टी निर्माण करायची. स्पर्शेषु यत् षोडशम एकंशम. असं स्पर्श करून मग षोडशम म्हणजे 6 कलांनी युक्त ते. बरं का, 6 काय 16व्या कलांनी युक्त म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? 16 कला. 16 कला असतात. षोडशम एकंशम म्हणजे 16 आणि 21. 16 आणि 21. निष्किंचना नाम. निष्किंचना म्हणजे निष्किंचना म्हणजे काही जिथं नाही असं. नृप म्हणजे राजा. धनम विदुः. हे राजा असं जे धन जिथं काही नाही असं असणारं जे धन. विदू म्हणजे जाण. काय कर? जाण. आलं लक्षात? म्हणजे निष्किंचना म्हणजे महात्मे लोक आहेत. किंचन म्हणजे सोनं. निष्किंचना म्हणजे महात्मे लोक आहेत. ते या सोन्याला काय करतात? धन मानत नाही. मग त्याला काय करतात? धन मानतात. निष्किंचना यद धनम विदुः. विदू म्हणजे काय जाणतात. काय करतात? सोन्याला धन मानत नाही. ते काय म्हणतात? ते तपाला काय करतात? धन मानतात. निश्चम्य तद्वक्तृ दिदृक्ष